शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बटाटा मेथी ची भाजी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य, ही एक मेथीची पूर्ण जोडी मी साफ करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली। त्यासाठी लागणारं साहित्य, हा चिरलेला 2-3 बटाटे घेतले, या आकाराचे चिरायचे। टोमॅटो घेतला एक मोठा बारीक चिरून, एक कांदा घेतला, तिखट, हळद, जिरे, थोडासा गरम मसाला आणि ठेचून घेतलेला लसूण, हे धनेपूड आणि हिरवी मिरचीचे दोन मिरचीचे तुकडे। चला तर मग आपण आता बनवूया। आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण त्यात जिरं घालू। आता चिरलेला कांदा घालू। हा थोडं तेलावर आपण परतवून घेऊ। आता आपण हा ठेचलेला लसूण टाकू। छान तेलावर छान परतवून घेऊ। आता आपण 2 चिरून घेतलेले मिरचीचे तुकडे टाकू, कारण आपल्याला चटपटीत बनवायची ना भाजी, म्हणून थोडीशी 2 मिरची पण टाकायची, तिखट मिरची। आता छान परतवून घ्यायचं। आता आपण जास्त कांदा परतवायचा नाही आपल्याला। आता आपण बटाटे टाकू, त्यात 2 चिरून घेतलेले बटाटे। आता आपण त्यात मसाले घालू। हे थोडंसं लाल तिखट, आपण हिरवी मिरची पण टाकली की नाही, हळद, हे धनेपूड, आता आपण हा चिरून घेतलेला एक टोमॅटो। आता हे छान परतवून आपण झाकण ठेवून बटाटे चांगले आपण शिजवून घेऊ। अर्धे कच्चे, थोडेसे 80% शिजवून घ्यायचे। नंतर आपण त्यात मेथी टाकू। आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ, म्हणजे आपले बटाटे छान शिजतील। तोपर्यंत आपण मेथी बारीक चिरून घेऊ। आता आपण ही मेथी छान बारीक चिरून घेऊ। हे बघा, असा आपल्याला अगोदर असा बटाटा शिजवून घ्यायचा आहे, कारण मेथीची भाजी काय ती लगेच शिजते ना, त्याच्यामुळे आपण हा बटाटा छान शिजवून घेतला। आता त्यात हा थोडासा गरम मसाला, आपण चटपटीत बनवायची ना भाजी, म्हणून थोडासा चवीला गरम मसाला कमी टाकायचा आणि मीठ पण टाकून घेऊ, चवीपुरता मीठ। आता आपण ही बारीक चिरून घेतलेली मेथी, अशा प्रकारे आपण जर भाजी केली ना, ती अजिबात कडू नाही लागत आणि चवीला पण खूप छान लागते। आता ही सगळी भाजी आपण टाकून परतवून घेऊ छान। हे बघा, छान आपण आता मेथी टाकून परतवून घ्यायची। आता आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं आहे, बिना पाण्याची शिजवायचे। आपण हा बटाटे चांगले वाफवून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यावर झाकण नाही ठेवायचं। आणि मीठ पण टाकले, त्याच्या मिठाच्या पाण्यामध्ये हे आता ही भाजी शिजणार। 5 मिनिटं आता आपण शिजवून घेऊ भाजी। हे बघा, आपली मेथी बटाटा भाजी तयार झाली। आपले बटाटे तर आपण अगोदरच शिजवून घेतले, त्याच्यामुळे आपली भाजी, आपण यात पाणी नाही टाकलं। पाणी जर टाकलं मग ती पांचट लागते, अशी वाफेवरच भाजी करायची। म्हणून त्यासाठी अगोदर बटाटे चांगले वाफवून घ्यायचे तेलावर चांगले, नंतर मग हे शिजायला वेळ नाही लागत मेथीची भाजी, म्हणून मेथीची भाजी शेवट टाकायची। आता आपली भाजी तयार झालेली, आता आपण सर्व करून घेऊ। हे बघा, आपली तयार झाली मेथी बटाटा रेसिपी तयार झाली। या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे, फायबर आहे आणि सर्वांना अगदी पचनासाठी पण खूप छान आहे ही भाजी। आणि भाकरी बरोबर, पोळी बरोबर, डब्याला नेण्यासाठी पण खूप चांगली आहे।
चला, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी तुम्ही बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.